नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे डायबिटीज व आयुर्वेद. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर विद्याधर गिरी 15 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करत आहेत. त्यासाठी वर्तमानपत्रात लेख, अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. 2015 पासून डायबिटीज मुक्त भारत या अभियानामुळे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झालेत. सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीजवर त्यांनी संशोधन केलं असून त्यातून अनेक जणांना याचा फायदा झालाय. हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, PCOS, इनफर्टिलिटी, संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन यांनी केले आणि अशा अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा लाभ त्यांनी करून दिला. महाराष्ट्रातील पहिले 100 बेडचे आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेले इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे, जिथे डायलिसिस, ICU, ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असून या ठिकाणी सर्व प्रकारांच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार केले जातात आणि यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा मिळतो. औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं आणि आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावर अनेक विषयांचे व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार असतात. तर डॉक्टर, सुरुवातीलाच आता डायबिटीजवर उपचारासाठी आजकाल लोकांचा आयुर्वेदिक हा कल वाढलेला आहे. म्हणजे आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी ते जास्त इंटरेस्टेड असतात. तर याच्या मागचं काय कारण आहे? आता 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन मनवला जातो. आता ह्या वेळेला जर का बघितलं तर म्हणजे 20 पटीनी म्हणजे डायबेटिक रेटानोपॅथीचे अंधत्वाचं प्रमाण वाढलेलं आहे, न्यूरोपॅथीचं प्रमाण वाढलेलं आहे, किडनी फेल्युअरचं प्रमाण वाढलेलं आहे, इव्हन आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डायबिटीसमध्ये बघितलं तर दिवसेंदिवस त्याचं पर्सेंटेज वाढत चाललेलं आहे. म्हणजे डायबिटीस ही आता एक महामारी निर्माण झालेली आहे असं म्हणजे एकूण जागतिक जी काही आरोग्य संघटना आहे किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. म्हणजे आता ह्याला नक्की प्रगती म्हणायचं का? म्हणजे भरपूर डॉक्टर्स आहेत, भरपूर इक्विपमेंट्स आहेत, भरपूर हॉस्पिटल्स आहेत आणि आजारसुद्धा वाढत आहेत, बरोबर ना? ह्याला नक्की आपण प्रगती म्हणायचं का? हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये पार्ट निर्माण होतो. म्हणजे खरं असं कसं आहे की बाबा मागच्या वर्षी 28% प्रमाण होतं, यावर्षी ते 20% झालं, पुढच्या वर्षी ते 15% झालं. हॉस्पिटलची रिक्वायरमेंट कमी झाली, लोकांना आरोग्य चांगलं मिळालं. असं जर का आपण म्हटलं तर नक्कीच वैद्यकीय क्षेत्राची प्रगती झाली असं आपण मान्य करू. परंतु तसं काही होताना दिसत नाही. उलटं आजकाल डायबिटीसमधले कॉम्प्लिकेशन्स म्हणजे पूर्वीच्या काळी तरी म्हणजे फक्त 1-2 गोळ्यांवर मॅनेज होणारा डायबिटीस आता इंजेक्शनवर सुद्धा येतो आणि त्याच्यानंतर म्हणजे डोळे जाणं किंवा अंधत्व येणं, पाय कापावं लागणं, किडनी लिव्हर फेल होणं इत्यादी प्रॉब्लेम्स इतके प्रमाणात वाढायला लागलेत की आता औषधं घेऊन सुद्धा काही फायदा होत नाही, लोकांच्या लक्षात यायला लागले. मग आता आयुर्वेदाचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे कसं येतं ना की खरं असं की रक्तातली साखर वाढणं म्हणजे डायबिटीस आणि ती कमी करणं म्हणजे डायबिटीस मॅनेज करणं हे कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे, बरोबर ना? इव्हन म्हणजे डायबिटीस हा साखर म्हणजे रक्तातल्या साखरेमुळे होत नाही किंवा रक्तातली साखर एक लक्षण आहे, हे सुद्धा हल्ली संशोधनाने सिद्ध झाले. म्हणजे ही साखर का वाढली हे बघणं गरजेचं आहे. जर का आयुर्वेदाचं म्हणणं बघायला गेलं तर आयुर्वेद काय म्हणणार की तुम्ही काही खाल्ल्यानंतर शरीराने तेवढंच ॲक्सेप्ट केलं पाहिजे जेवढी तुमची गरज आहे. आणि आपण बघतो की आपण काही चरत असतो आणि तरीसुद्धा आपल्या शरीर बॅलन्स राहतं, काही प्रॉब्लेम येत नाही. इव्हन म्हणजे जे नॉन डायबेटिक असतात त्यांनी किती गोड खाल्लं तरी त्यांची साखर वाढत नाही, कारण त्यांचा हा जो यज्ञ आहे किंवा ज्याला आपण जठराग्नी म्हणतो तो तेवढीच साखर आतमध्ये येऊ देतो जेवढी त्याची गरज आहे. परंतु एखाद्याच्या बाबतीत हा जर का जठराग्नी बिघडला म्हणजे डायबिटीस पेशंटच्या बाबतीत जर का बघितला हा जठराग्नी बिघडतो आणि एक्स्ट्रा साखर तुमच्या शरीरात येते आणि मग ती एक्स्ट्रा आलेली साखर शरीरसुद्धा घ्यायला नकार देतं. कारण बघा ना, आपण एक्स्ट्रा जेवण दिलं, जेवल्यावर तुम्हाला खा म्हणलं तर खाणार नाही आपण. त्या पद्धतीने शरीराची गरज संपल्यानंतर शरीर म्हणणार आता आम्हाला नको एक्स्ट्रा आणि मग ती साखर रक्तात राहते, त्याला तुम्ही डायबिटीस म्हणणार. आणि ही नको असलेली साखर तुम्ही परत औषधांनी जर का शरीरात भरायला सुरुवात केली तर ती शरीरात साठत जाणार आहे आणि ती शरीरात जर का साठत जायला लागली तर मग हळूहळू शरीरातले म्हणजे जे काही सेफ पॉकेट संपायला लागले तर शरीर विरोध करेल आणि तुम्ही काय करणार, गोळ्या घेऊन जबरदस्ती साखर दाबून भरणार आणि शरीर विरोध केलं की गोळ्या वाढवणार. आणि असं करत करत मग गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं. एक वेळ अशी येते की शरीरात साठवायला जागाच नाही. मग अशा वेळेला शरीर काय करतं म्हणजे नवीन साखर घेण्यासाठी इन्सुलिनच म्हणजे प्रॉपर येत नाही आणि मग त्याच्यामुळे तुम्ही वरून इन्सुलिन चालू करताय. म्हणजे तुम्ही अगेन्स्ट नेचर गेल्यानंतर कधी ना कधी त्याचे परिणाम भोगायला लागणार आणि त्या पद्धतीने मग एक ऑर्गन फेल्युअरला जायला सुरुवात होते. तर आयुर्वेदामध्ये मात्र प्रॉपर उपाय केला जातो की बाबा हे म्हणजे साखर जर का वाढते तर हा अग्नी कुठे बिघडला आहे. म्हणजे हे डायजेशन नुसतं पोटातलं डायजेशन नसून म्हणजे तुमचं जे काही म्हणजे अन्नरस आहे त्याचं रसधातूत रूपांतर होणार आहे, रसाचं रक्तात होणार आहे, रक्ताचं मांसात होणार आहे, मांसाचं
मेदामध्ये अस्थि, मज्जा, शुक्र आणि या प्रत्येक कन्व्हर्जनसाठी शुक्र लागणार आहे, अग्नी लागणार आहे आणि हे कन्व्हर्जन कुठेतरी बिघडलं तर तुमच्या रक्तामध्ये साखर वाढणार आहे. तर त्याचं एक म्हणजे योग्य डायग्नोसिस करून जर का उपाय केले गेले तरच आपल्याला काय करता येतो, डायबिटीज बरा करता येतो. अन्यथा नुसती साखर कमी करत राहिलं तर मात्र भविष्यामध्ये जाऊन ऑर्गन फेल्युअरशिवाय दुसरं काही हाताला लागत नाही. त्यामुळे जर का म्हणजे म्हणतो ना की डायबिटीजमध्ये जर का काही कॉम्प्लिकेशन्स नाही येता 100 वर्ष चांगलं जगायचं असेल तर आयुर्वेद मॅनेजमेंटला पर्याय नाही आहे. बरोबर. म्हणूनच आजकाल लोकांचा याकडे कल जास्त वाढलेला दिसतोय. तर 25 वर्षांपासून डायबिटीज असलेला व इन्शुलिन घेणारा पेशंट 2 महिन्यात औषधमुक्त कसा झाला त्याचा अनुभव आपण ऐकूयात. माझं नाव नंदकुमार बुद्धियार आहे, वय 64 आहे. मला 25 ते 30 वर्षापासून डायबिटीज आहे. इन्शुलिनचं काउंटिंग 30 करून गेलं. मी डॉक्टरपाशी आल्यानंतर इन्शुलिन 2 महिन्यात बंद केले त्यांनी आणि ॲलोपॅथिकच्या सर्व गोळ्या बंद केली, बीपीची केली, रक्तपातळ करायची बंद केली, तर फक्त डॉक्टरांची दवाशी चालू. नमस्कार, मी सुवर्णा नाईक. मी कल्याण टिटवाळा येथे राहते. मला 2017पासून डायबिटीस आहे. मी 2022 एप्रिलपासून डॉक्टर विद्याधर गिरी यांची ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या 2 महिन्यातच माझी शुगरची गोळी बंद झाली आणि शुगरशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स होते ते पण माझे बंद झाले आणि आता मी थोडं गोडही खाऊ शकते. 6 महिनेच झाले मी ट्रीटमेंट चालू करून, पण मला थोडंसं गोड पण खाता येतं. तर आत्ताच या पेशंटची प्रतिक्रिया आपण ऐकली, त्याचा अनुभव आपण ऐकला, त्याला कसा यामुळे फरक पडला. तर डॉक्टर, डायबिटीजच्या रुग्णांमध्ये मोस्टली आता अंधत्वाचा समस्या ही दिसून येते, तर त्याच्यामागे नेमकं काय कारण असू शकतं? आता बेसिकली असं होत नाही की डायरेक्टली अंधत्व आलेलं आहे, बरोबर ना. पहिल्यांदा काही साईन्स येतात, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला धुरकट दिसायला लागतं किंवा दिसायला प्रॉब्लेम होतो, डोळे दुखतात, ड्रायनेस येतो, हीट वाढायला लागते, डोळ्यामध्ये रक्त उतरल्यासारखं वाटतं. पण या सगळ्याला जर का त्या माणसाला डायबिटीस असेल तर बाबा हे डायबिटीसमुळे होते, मग ते शुगर कंट्रोल करायच्या मागे लागतात. पण ॲक्च्युली त्यावेळेला शुगर त्याची कंट्रोल असते, तुम्ही आणखीन काय कंट्रोल करणार. म्हणजे शुगर जर का कंट्रोल असून जर का तुम्हाला जर का डोळ्यांचे प्रॉब्लेम येत असेल तर मग तुम्ही कंट्रोल करण्याचा काय फायदा, हा सगळ्यात विचार करण्याचा भाग इथे निर्माण होतो. आता आयुर्वेदाचं याच्याबद्दल काय म्हणणं आहे, तर आपलं जे काही सगळं मशीन आहे हे सगळं मधल्या भागामध्ये आपलं. आणि मग ह्या ठिकाणी जर का म्हणजे ज्या वेळेला गोळ्यांचा अतिरेक व्हायला लागतो, म्हणजे असंही कुठल्याही कारणाने जर का पित्त वाढायला लागलं शरीरामध्ये किंवा हीट वाढायला लागली, आम्ही म्हणतो बरोबर ना, हीट वाढायला लागली तर शरीर तो ह्याच्यावर ते पित्त जाऊ देणार नाही. परंतु जर का शरीराला ते अनकंट्रोल झालं आणि म्हणजे आता डायबिटीसच्या बाबतीत आपण बघतो की गोळ्यांचा एवढा अतिरेक झालेला असतो, म्हणजे असं काही लगेच होत नाही. ज्यांना बऱ्याच प्रकारच्या गोळ्या चालू असतात त्यावेळेला म्हणजे त्या गोळ्या शरीर ॲक्सेप्ट करायला तयार नसतं. संशोधनाने हे सिद्ध झाले आणि म्हणून मग पहिल्यांदा ॲसिडिटी वाढून ते जाळायला बघतं आणि मग ती ॲसिडिटीची हीट एवढी वाढते की ती तुमच्या म्हणजे वरती जायला सुरुवात होते आणि मग तुमचा जो काही रेटायना असतो, बरोबर ना, त्याला जो काही रक्तपुरवठा असतो त्या रक्तवाहिन्या ह्या गरमीमुळे काय व्हायला लागतात, खराब व्हायला सुरुवात होते. आणि मग ह्या रक्तवाहिन्या जर का या गरमीमुळे खराब व्हायला सुरुवात झाली तर मग त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला बरं होणं किंवा डोळे दुखणं किंवा म्हणजे त्या ठिकाणी लालसरपणा येणं ह्या गोष्टी चालू होतात. पण आपण नुसतं शुगर करत त्याला कंट्रोल करायच्या मागे लागतो, मूळ कारण तर काही बघत नाही. आणि मग शेवटी काय केलं जातं की त्या हीटमुळे त्या रक्तवाहिन्या फुटायची पाळी येते. मग अशा वेळेला काय केलं जातं, अँटीवेजेफची इंजेक्शन्स किंवा लेझर ट्रीटमेंट देऊन जिथे ते फुटणार आहे तिथे काय केलं जातं, सॉल्डर केलं जातं. अरे पण तुम्ही जर का मूळ कारण हीट जर का दूर केली नाही तर मग एका ठिकाणी सॉल्डर केलं तर दुसरीकडून फुटायला येतं, दुसरीकडून फुटायला आलं की तिसरीकडे सॉल्डर केलं जातं आणि मग दर महिन्याला इंजेक्शन्स किंवा ते लेझर ट्रीटमेंट्स करत राहावं लागतं आणि त्यातून अंधत्व येतं. परंतु तेच जर का ही हीट जर का वाढलेली आहे, मग त्याला जर का गोळ्या कारणीभूत असतील, औषधं कारणीभूत असतील तर औषधमुक्त जीवनाकडे त्याला घेऊन गेलं पाहिजे आणि नॅचरली शुगर कंट्रोल केली गेली पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्या शरीरातली जर का ही हीट कमी केली, बरोबर, प्रॉपर त्याला जर का पंचकर्म ट्रीटमेंट दिली, आयुर्वेदामध्ये नेत्रबस्ती सांगितलेलं आहे, नेत्रबस्तीसारखे उपचार दिले, तिथे जे काही जमा झालेले टॉक्झिन्स आहेत ते काढण्यासाठी आम्ही जळूसुद्धा लावतो ज्याला रक्तमोक्षण म्हणतात. आणि रक्तमोक्षणसारखे जर का म्हणजे उपाय जर का दिले आणि मूळ कारणावर जर का उपचार केले तर त्याचं अंधत्व तुम्हाला काय करता येतं, रोखता येतं. आणि अशा प्रकारे अनेक म्हणजे जवळजवळ म्हणजे काय म्हणतो की हजारो रुग्णांवर आम्ही उपचार केलेले आहेत. कारण आजकाल म्हणजे अंधत्व म्हणजे काय म्हणतो की डोळ्याच्या समस्या डायबिटीसमध्ये एवढ्या वाढल्यात आणि आता म्हणजे रिसर्चमध्ये पण सांगितलं, आता 14 तारखेला वर्ल्ड डायबिटिक डे झाला त्यामध्ये, त्यामुळे इतके पेशंट्स आमच्याकडे येतात आणि हजारो लोकांना आम्ही काय केलं, त्यांचं विजन वाचवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर का अंधत्व येऊ नये असं वाटत असेल तर मग डायबिटीसमध्ये म्हणा किंवा न्यूरोपॅथीमध्ये म्हणा, बरोबर ना, रेटिनोपॅथीमध्ये म्हणा, तुम्हाला आयुर्वेदच ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. आणि जर का आयुर्वेद ट्रीटमेंट घेतली तरच तुम्ही विजन वाचू शकाल, अन्यथा टेम्पररी उपचाराने काही फायदा होणार नाही आहे. बरोबर. डॉक्टर, डायबिटीज रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर आणि लिव्हर सिरोसिस याचं पण आजकाल प्रमाण वाढत चाललंय, तर याच्यामागे काय कारण असू शकतं?
आता एक बॉइलिंग फ्रॉग सिंड्रोम असं आपल्याकडे एक म्हणजे म्हणलं जातं, बरोबर ना. म्हणजे एखादा जर का बेडूक तुम्ही पाण्यात टाकला आणि ते पाणी गरम करायला सुरुवात केलं तर प्रायमरी लेवलला ते पाणी गरम असताना तो बेडूक उडी मारून जाऊ शकतो, परंतु तो जात नाही, बरोबर ना. आणि मग ते पाणी गरम होत जातं आणि मग तो त्यावेळेला एवढा वीक झालेला असतो की त्याची आता उडी मारण्याची कॅपॅसिटीसुद्धा राहिलेली नसते. तसंच आपल्या इथे पण आहे. म्हणजे जेव्हा शुगर वाढायला लागते तेव्हा एका गोळीनी सुरुवात होते, आपल्याला वाटतं बाबा बॅलन्स आहे, बरोबर ना. मग 2 गोळ्या चालू होतात. अरे गोळ्या वाढतायत म्हटल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे की माझा आजार वाढत चाललेला आहे, काहीतरी कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेले आहेत आणि आपण नुसती शुगर वाढण्यामागचं जे काही कारण आहे त्याच्यावर आपण काम करत नाही. नुसतं जर का एखाद्याला ताप आला आणि तुम्ही तापाच्या गोळ्या दिल्या तर चालेल का? त्याचा ताप कशामुळे आला आहे बाबा, मलेरिया आहे, टायफॉईड आहे, कोरोना आहे, कशामुळे ताप आला आहे ते बघून त्या कारणांवर उपाय करायला पाहिजे. पण ते न करता आपण जर का नुसतंच तापाचं औषध देत राहिलो तर उपयोग होणार नाही. त्याच पद्धतीने नुसतं तुम्ही शुगर कमी करायची, एकाच्या 2, 2च्या 4 तरी आपण सुधरत नाही आणि त्याच्यानंतर इंजेक्शन्स चालू होतात, बरोबर ना. तरी आपल्याला काही कळत नाही आणि म्हणजे नंतर मग डोळे वगैरे जायला लागतात तेव्हा आपण धावपळ करायला सुरुवात करतो, बरोबर ना. म्हणजे त्या बॉइलिंग फ्रॉगसारखं होतं, बरोबर. तर त्याच पद्धतीने मग ज्या वेळेला हे टॉक्झिन शरीरामध्ये जास्ती वाढायला लागतात तर तुमचं लिव्हर जे आहे, बरोबर ना. म्हणजे विज्ञानं सांगतं 2008 साली जेनेटिक सायंटिस्ट डलगस व्हॅले यांनी संशोधन केलं होतं की बाबा औषधं घेऊन का प्रॉब्लेम होत आहेत. तर त्यांच्या लक्षात आलं की कुठलंच केमिकल शरीर घ्यायलाच तयार नाही. म्हणजे पहिल्यांदा ते पोटात गेल्यानंतर ते शरीर इथे जाळायला बघतं, त्याच्यानंतर मग ते केमिकल तुम्ही जबरदस्ती लिव्हरपर्यंत आल्यानंतर, बरोबर ना, लिव्हरसुद्धा त्याला डिस्ट्रॉय करायला बघतं आणि त्याला फर्स्ट पास मेकॅनिझम असं मेडिकलमध्ये म्हणतात. म्हणजे मेडिकलमध्ये माहिती आहे ते डिस्ट्रॉय होणार आहे, बरोबर ना. आणि असं डिस्ट्रॉय झाल्यानंतर उरलेली केमिकल शरीरात जातात, ते तर नुकसान करायचं ते करणारच आहेत, परंतु हे डिस्ट्रॉय करून लिव्हरसुद्धा काय व्हायला लागतं, सिरोसिसमध्ये जायला लागतं. आणि मग लिव्हर म्हणजे म्हणतो ना की पहिल्यांदा फॅटी लिव्हर होतं आपण, म्हणजे पहिल्यांदा लोक सोनोग्राफी करतात, डायबेटिक पेशंट त्यांना दिसतं फॅटी लिव्हर झालेलं आहे, तरी आपले शांत राहतात. ग्रेड 1 झाले, ग्रेड 2 झाले, ग्रेड 3 झाले आणि मग नंतर ते सिरोसिस झाल्यानंतर आता ते पाणी व्हायला लागल्यावर आता मग म्हणतात की आता मॉडर्नमध्ये म्हणतात आता आमच्याकडे काही उपाय नाही तर लिव्हर ट्रान्सप्लांट करा आणि मग त्याच्यासाठी 25-30 लाख रुपये नसतात आणि मग म्हणजे आयुर्वेदाकडे येतात. त्यामुळे त्या बॉइलिंग फ्रॉगसारखं करण्यापेक्षा सुद्धा तुम्ही प्रायमरी लेवलला जर का आयुर्वेदाकडे आला तर या गोष्टी नक्कीच तुम्हाला टाळता येतील. नाहीतर औषध म्हणजे लिव्हर फेल होण्यासाठी मला तरी वाटतं की म्हणजे आधी तर अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस होता, आता नॉन अल्कोहोलिक म्हणतात, त्याला मेडिसिनल लिव्हर सिरोसिस म्हणलं गेलं पाहिजे. म्हणजे मग लोक औषधं खाण्यापासून परावृत्त होतील, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही म्हणतो ना की 6 महिन्यापेक्षा जास्ती औषधं खात असाल तर तुमचं लिव्हर कधी फेल होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळे औषधांचा अतिरेक हा टाळला पाहिजे. मग तो कुठल्याही आजारांसाठी असेल आणि लाँग टर्म चालणारा आजार असेल तर आयुर्वेदिकच उपचार घेतले गेले पाहिजेत, कारण त्याची साईड इफेक्ट्स नाही आहेत. बरोबर. आता डॉक्टर, डायबिटीज रुग्णांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाण पण वाढत जाताना दिसतंय, तर त्याच्यामागे काय कारण असू शकतं? आता कसं होतं माहिती आहे का, मी तुम्हाला म्हणलं की किडनी फेल केव्हा होणार आहे, ज्या वेळेला शरीरामध्ये टॉक्झिक लेवल फार वाढेल, बरोबर आहे ना. म्हणजे याच्यासाठी सुद्धा म्हणजे आता तुम्ही ज्या वेळेला अनेक प्रकारची औषधं ज्या वेळेला घेतात शरीरामध्ये हीट वाढलेली असते, ॲसिडिटी वाढलेली असते. म्हणजे जर का एकूणच बघितलं रेटायनोपॅथी म्हणा किंवा न्यूरोपॅथी म्हणा किंवा तुमची किडनी फेल्युअर म्हणा, या सगळ्यासाठी एकच कारण आहे, त्या म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होणं. म्हणजे आता होतं कसं की हे जर का म्हणजे डायबिटीसमुळे झालं किंवा म्हणजे हार्ट म्हणजे त्याला प्रॉब्लेम असेल तर त्याला हार्ट अटॅकमुळे झालं किंवा ब्लड प्रेशरमुळे झालं किंवा म्हणजे आणखीन म्हणजे पेन किलर खात असेल तर त्याच्यामुळे झालं असं म्हणण्यापेक्षा मूळ झालं काय हे बघणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही कुठली गोळी खाता, मग त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की शरीर त्याला जाळायचा प्रयत्न करतं म्हणून ॲसिडिटी वाढते, म्हणून तर आपल्याला कुठल्याही गोळीबरोबर ॲसिडिटीची गोळी खावी लागते. परंतु हे जे गरम रक्त जे आहे म्हणजे हे ॲसिड जर का तुमच्या रक्तामध्ये पचलं गेलं तर मात्र तुमची जी रक्तवाहिनी आहे, बरोबर आहे ना, ही रक्तवाहिनी काय होते, जाळायला सुरुवात होईल. आणि ही रक्तवाहिनी जर का जळायला सुरुवात झाली तर शरीर वाचवेल आणि मग तिथे कोलेस्ट्रॉलची लेअर तयार व्हायला सुरुवात होते. मग एक लेअर तयार झाला, मग त्याच्या तो जळला, दुसरा, तिसरा, असं करत करत मग तिथे ब्लॉकेज व्हायला लागतात. आणि किडनीला होणारा जर का ब्लड सप्लाय जो आहे तो जर का कमी व्हायला लागला तर मग किडनी श्रिंक होण्याची शक्यता असते. किंवा जर का हे म्हणजे म्हणतो ना की रक्तातलं टेम्परेचर म्हणजे वाढायला लागलं किंवा रक्तामध्ये ॲसिडिटी वाढायला लागली तर तुमची प्रोटीन मेटाबॉलिझम बिघडते आणि प्रोटीन मेटाबॉलिझम बिघडल्यानंतर तुमचं क्रिएटिनिन लेवल वाढायला सुरुवात होते. कारण प्रोटीन प्रॉपरली पचलं नाही तर क्रिएटिनिनमध्ये रूपांतर होणार आहे आणि मग क्रिएटिन आणि युरिक ॲसिड वाढायला लागतं आणि मग लगेच त्याला किडनी फेल म्हणायला सुरुवात करतात. अरे खरं असेल तुम्हाला युरिन होते म्हटल्यानंतर किडनी फेल असेलच कशी, बरोबर ना. मग अशा वेळेला बाबा क्रिएटिनिन वाढलं आहे तर मग बाबा शरीरामध्ये हीट कुठे वाढलेली आहे, पित्ताचं प्रमाण कुठे जास्त झालं आहे ते कंट्रोल केलं तर तुम्हाला क्रिएटिनिन लेवल कमी करता येईल. पण तिथेही आपण थांबत नाही आणि नंतर मग ती हीट ज्या वेळेला किडनी सहन करू शकत नाही आणि मग त्याला किडनी पॅरेनकायमल डिसीज. आता पॅरेनकायमल डिसीज म्हणजे काय की त्या गरम रक्तामुळे किंवा ॲसिडिटीमुळे ज्या किडनीला ते सूज येते आतमध्ये, बरोबर की नाही, तर त्याला किडनी पॅरेनकायमल डिसीज वगैरे तुम्ही म्हणणार. पण जर का हे वातावरण रिव्हर्स केलं आणि त्याला किडनी फेल असं आम्ही म्हणतच नाही, कारण किडनी
शटडाऊन होते. जर का किडनी फेल झाली असती तर आमच्याकडे आज हजारो डायलिसिस पेशंट जे काही रिव्हर्स झालेले आहेत किंवा डायलिसिसपासून मुक्त झालेले आहेत ते झालेच नसते, बरोबर की नाही. म्हणजे डायलिसिसपासून ज्या अर्थी त्यांना मुक्ती होते तर शरीरातलं वातावरण बिघडलेलं असेल तर किडनी तुमची शटडाऊन होते आणि ते वातावरण जर का तुम्ही बॅलन्स केलं तर नक्कीच तुम्हाला किडनी काय करता येते, रिव्हर्स करता येते, डायलिसिसपासून सुद्धा मुक्ती मिळवता येते आणि म्हणजे डायबिटीसमध्ये सुद्धा औषधमुक्त जीवन नक्कीच साध्य करता येतं. बरोबर. तर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर व त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, संधिवात, PCOD, PCOS, इनफर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तर तुम्ही सुद्धा घरबसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड व काळीवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करा. तर कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी आणि त्यांच्यासोबत आपण डायबिटीज या विषयावर चर्चा करत होतो. तर नुकतंच आपण डायबिटीज रुग्णांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाण का वाढत चाललंय याविषयी चर्चा केली. तर त्याच अनुषंगाने डायलिसिसपासून मुक्त झालेल्या रुग्णाचं मनोगत आपण ऐकूयात. हॅलो, माझं नाव प्रतीक रवींद्र फिरके आहे. मला जुलै महिन्यामध्ये CKD डिटेक्ट झालं होतं. मी माझं ब्लड रिपोर्ट केलं तर माझं क्रिएटिनिन 9.8 आणि ब्लड युरिया नायट्रोजन 133 आलं होतं. म्हणून मला लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट चालू केली रत्ना मेमोरियल हॉस्पिटलला. तिकडे माझं डायलिसिस झालं. तिकडे मी 1 दिवस ॲडमिट होतो. मग मी लाईफ पॉईंटला गेलो. लाईफ पॉईंटला मी 12 दिवस ॲडमिट होतो. मग काही म्हणजे डायलिसिसने हे नाही झालं म्हणून मी गिरी सरांकडे आलो ट्रीटमेंट घ्यायला. मग बाटटब ट्रीटमेंट होती, पंचकर्म होतं. तेव्हा मी आलो तेव्हा माझं क्रिएटिनिन 7.60 होतं आणि ब्लड युरिया नायट्रोजन 70 होतं. आज 12 दिवस झाले मला गिरी सरांकडे ॲडमिट होऊन. आजचं माझं क्रिएटिनिन 5.90 आणि ब्लड युरिया नायट्रोजन 61 आहे. आता मी कम्प्लिटली ओके आहे. 10 दिवसाचा कोर्स मी केल्यानंतर मला 10 दिवसात हिटिंग बार आणि पंचकर्म ह्याच्यामुळं माझं क्रिएटिन आता 13वा आलेला आहे. म्हणजे जवळजवळ 5 कमी झालं क्रिएटिन माझं. केवळ आणि केवळ या आयुर्वेदिकमुळं माझं क्रिएटिन कमी झालेलं आहे. डॉक्टर गिरीचा मी आभारी आहे. तर आत्ताच आपण डायलिसिस पासून मुक्त झालेल्या या रुग्णाचं मनोगत आपण ऐकलं. तर आता डॉक्टर, डायबिटीज न्यूरोपॅथी म्हणजे काय आणि याच्यामुळे भविष्यात कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? आता हातापायाला जळजळ होणं ही जी काही सुरुवात असते, बरोबर ना, त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतात. आता न्यूरोपॅथी म्हणजे काय की तुमची नर्वस सिस्टीम जी आहे ती त्रास द्यायला लागली. म्हणजे आपल्याला कुठलाही स्पर्श जो जाणवतो तो आपल्या नर्वस सिस्टीममुळे जाणवतो, बरोबर ना. पण आता कसं असतं, ह्या आपल्या नसा ज्या असतात त्या म्हणजे इलेक्ट्रिक वायरसारख्या असतात. मधून तांब्याची तार आणि बाहेरून त्याला रबरचं कवरिंग असतं. म्हणजे जसं हे कवरिंग म्हणजे जिथे तांब्याची तार ओपन आहे तिथे करंट लागेल, पण हे रबर कवरिंग गेलं तर मात्र सगळीकडेच करंट पसरायला सुरुवात होते. त्याप्रमाणे आपली नस असते आणि त्याला बाहेरून काय असतं, कवरिंग असतं. आणि ह्या कवरिंगला बऱ्यापैकी म्हणजे ते म्हणतो ना की ते कवरिंग पण म्हणजे जातं येतं, म्हणजे रिजनरेशन चालू असतं. आणि त्याच्यासाठी लागतं व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन B12 हा सगळा त्याच्यामध्ये मेजर इश्यू असतो, बरोबर की नाही. आता हे B12 म्हणजे म्हणतो की डायबिटीज पेशंटमध्ये नाही तर आजकाल बऱ्याचशा पेशंटमध्ये जे औषधं खाणारे आहेत त्या सगळ्यांमध्येच आपल्याला कमी बघायला मिळतं. म्हणजे जर का आपण असं म्हणलं की डायबिटीजमुळे कमी होतं तर मग कसं काय कमी होतं, म्हणजे मग बाकी लोकांमध्ये डायबिटीज नाही पण गोळ्या खातात त्यांच्यामध्ये का कमी होतं. तर असं लक्षात येतं की तुम्ही ज्या वेळेला कुठल्याही गोळ्या खाता तर त्यावेळेला म्हणजे तुमचं काही पचन जे आहे ते फक्त पाचक रसांमुळे होत नसतं. म्हणजे तुम्ही तुमच्या पोटामध्ये म्हणजे जवळजवळ तुमच्या मेंदूच्या वजना इतके म्हणजे 4.5 किलो इतके बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये आहेत. आणि हे 4.5 किलो जे काही बॅक्टेरिया तुमच्या पोटामध्ये आहेत हे काय करत असतात, तुम्ही जे काही खाल्लं त्याचं कन्व्हर्जन करण्याचं काम करतात आणि नंतर शरीर ते तुम्हाला ॲब्सॉर्ब करायला लागतं. पण जर का तुम्ही औषधांचा अतिरेक करत असाल किंवा औषधं खात असाल, इव्हन डायबिटीजमधली मेटफॉर्मिन आहे, ग्लिमिप्राइड किंवा अशी अनेक औषधं जी आहेत ही औषधं काय करतात, या बॅक्टेरियांना मारून टाकतात. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला B12ची डेफिशियन्सी व्हायला लागते, कॅल्शियमची डेफिशियन्सी व्हायला सुरुवात होते, त्यानंतर म्हणजे पोटॅशियम वगैरे बऱ्याचशा गोष्टींची B कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी अशा सगळ्या डेफिशियन्सी क्रिएट व्हायला लागतात. आणि ह्या जर का डेफिशियन्सी क्रिएट झाल्या तर तुम्ही नुसत्याच वरून गोळ्या खातात. आता गोळ्या खाल्ल्यानंतर रक्तातलं प्रमाण येतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं म्हणलं आहे की अन्नरसाचं तुमचं रसधातूमध्ये रूपांतर होणार आहे, रक्ताचं रक्तात. पण हे रक्तापर्यंत दिसतं परंतु ते नर्व्सपर्यंत पोचतं का, हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये
पार्ट येतो आणि मग नसांचं कवरिंग गेलं की तुम्हाला हातापायला जळजळ व्हायला लागते आणि हातापायला जळजळ झाली तर मात्र मग काय होतं की न्यूरोपॅथी त्याला म्हणतात. आणि ही जर का म्हणजे जळजळ आपण नाही थांबवली वेळेवर किंवा त्याचं कवरिंग रिपेअर नाही केलं तर मात्र नंतर पाय कापण्याची पाळी येते. तर त्याच्यामुळे जर का बरोबर. वेळीच याला ट्रीटमेंट केली तरच उपाय योग्य बरोबर. होऊ शकतात. जागतिक मधुमेह दिनानिमित्त डायबिटीज कॉम्प्लिकेशन रिव्हर्सल कॅम्प तुम्ही आयोजित केला आहे, याबद्दल अगदी थोडक्यात सांगा. खरं वास्तविक म्हणजे म्हणतो ना की हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शरीरामधले धातू बिघडल्यामुळे होत असतात किंवा शरीरामध्ये आपण काय म्हणतो की अनेक गोष्टी डिजनरेट झालेल्या असतात त्याच्यामुळे होत असतात आणि सगळ्याला कारणीभूत असतात त्या म्हणजे रक्तवाहिन्या. आणि ह्या रक्तवाहिन्या नॉर्मल करण्यासाठी जर का आपण योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली मग त्यामध्ये तुम्ही घरी राहून पण घेऊ शकता किंवा जर का गरज असेल तर आमच्या हॉस्पिटलला पण आम्ही ट्रीटमेंट देतो. आणि ह्या आता महिन्यामध्ये आम्ही डायबिटीज मधुमेह दिवस असल्यामुळे आम्ही 20% कन्सेशन त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तर त्याचा नक्कीच सगळ्यांनी लाभ घ्यायला हरकत नाही आहे. बरोबर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. नमस्कार. तर डायबिटीज आणि आयुर्वेद या विषयावर आपण सविस्तर चर्चा केली. डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड, काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करा. डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यावर व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार असतात. तर कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे